नमस्ते, मी डॉक्टर गणेश इंगोले, सायकॅट्रिस्ट, डी ॲडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट. जर तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करताय, नवीन वर्क एन्व्हायरमेंट आहे जिथे तुम्हाला अँक्शियस फील होत आहे, लो फील होत आहे, कॉन्फिडन्सची कमी वाटते, थोडंसंही काम केल्यावर तुम्हाला असं वाटतं की मी बर्नआउट झालो, माझ्यातली एनर्जी संपलेली आहे, तर अशा गोष्टी तुमच्या करिअरमध्ये निगेटिव्ह स्पायरलिंग इफेक्ट क्रिएट करू शकतात. निगेटिव्ह स्पायरलिंग इफेक्टमुळे तुमचं करिअर डेव्हलप होणार नाही. तुम्हाला नेहमी असं वाटत राहणार की मी करिअरसाठी सुटेबल नाही आहे. तर अशा जर गोष्टी तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही तुमच्या सायकॅट्रिस्टशी संपर्क साधा, सायकॅट्रिस्टकडून ट्रीटमेंट करून घ्या, त्यांचा ॲडवाईस घ्या, काउन्सिलिंग करून घ्या, ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स परत येऊ शकतो. तुमचा जो वर्कमध्ये फटीग येतो तुम्हाला तो दूर होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, त्यामुळे तुमचा कामावर जे फोकस असायला पाहिजे ते फोकस वाढून जाईल आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्ही ग्रो करू शकता. म्हणून बेस्ट ॲडवायजेबल असते की जर तुम्हाला करिअरमध्ये असे काही प्रॉब्लेम येत असतील तर तुमच्या सायकॅट्रिस्टसोबत संपर्क साधा. कुठल्याही गोष्टी तुम्ही लपू नका. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही डिस्कस करा सायकॅट्रिस्ट सोबत आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळू